नमस्कार भयरसिकांनो. नरपिशाचा आपल्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. काय होईल जर फ्लॅटवरील रूम पार्टनर नरपिशाच असेल तर? एका जॉब शोधत असलेल्या खेड्यातील मुलाची ही भयानक कथा लिहिली आहे श्री ज्ञानेश विठ्ठल वागुंडे सर यांनी. सर पुण्यातील आळंदी येथील राहणारे आहेत आणि व्यवसायाने इंजिनियर आहेत. आता ऐकूया श्री ज्ञानेश विठ्ठल वागुंडे लिखित नरपिशाच. सकाळची वेळ होती. रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली आणि मी पाठीवर बॅग लटकवत त्यातून उतरलो. रात्रभर जनरल डब्यातून बसून प्रवास केल्याने थोडा थकवा जाणवत होता. स्टेशनवरच तोंड धुतले आणि बाहेर रिक्षा स्टँडवर आलो. एका छोट्याशा खेडेगावात लहानाचा मोठा झालेलो आणि तालुक्यातून कॉलेजमधून डिग्री मिळवणारा असा मी पहिल्यांदाच एकटा एवढ्या मोठ्या शहरात आलो होतो. आणि त्याला कारण होते ते म्हणजे शहरातून मला आलेला नोकरीचा कॉल. घरची गरीब परिस्थिती असतानाही अभ्यासात हुशार असल्याने मला घरच्यांनी जास्त शिकवले होते आणि आता शिक्षण झाल्यानंतर कमावण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मला जॉब करणे आवश्यक होते आणि त्यासाठी शहरामध्ये येणेसुद्धा. त्याचबरोबर परवा आलेला कॉल एका नामांकित कंपनीतून आलेला असल्याने मी ही संधी सोडू इच्छित नव्हतो. त्यामुळे घाईघाईने काल रात्री ट्रेनमध्ये बसून मी आज सकाळी शहरामध्ये आलेलो होतो. स्टेशन बाहेरील रिक्षावाल्याला कंपनीचे नाव सांगताच त्याने मला गेटवर नेऊन सोडले. तेथे मला दिलेल्या वेळेनुसार मी ऑफिसमध्ये जाऊन इंटरव्ह्यू पण दिला. विशेष म्हणजे पास होऊन मला जॉब पण मिळाला. मी तर जाम खुश झालो. पण दुसऱ्या क्षणी HR ने त्याची अट सांगितली की आम्हाला ही पोस्ट अर्जंट भरायची आहे, त्यामुळे तुम्हाला उद्याच्या उद्याच आमची कंपनी जॉईन करावी लागेल. मी आनंदाने लगेच होकार दिला आणि सर्व प्रोसेस पूर्ण करून कंपनीच्या बाहेर पडलो. आता माझ्यासमोर संकट उभं राहिलं होतं. या मोठ्या शहरामध्ये माझे कोणीही परिचित नव्हते आणि माझ्या पाकिटामध्ये पण मोजकेच पैसे शिल्लक होते. 2-3 दिवसाचा वेळ मिळाला असता तर गावाकडे जाऊन काहीतरी करता आलं असतं. पण मी तर उद्याच जॉईन होईल म्हणून सांगून बसलो होतो. त्यामुळे कमीत कमी पहिला पगार होण्याआधी हा 1 महिना तरी मला अडचणीतच काढावा लागणार होता. मी बाहेर रस्त्यावर आलो आणि एका रिक्षावाल्याला माझी अडचण सांगितली. तसेच एखादी स्वस्तामधली चांगली रूम कुठे मिळेल याची चौकशी करू लागलो. रिक्षावाल्याने एकदा माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, कसं आहे भाऊ, या शहरामध्ये जागा आणि भाड्याच्या रूमा कधी रिकाम्या सापडतच नाहीत आणि जरी सापडली तरी तुझ्या सध्याच्या बजेटच्या बाहेरचं असेल. त्यापेक्षा एक काम कर ना, शहराच्या हद्दीच्या बाहेर जवळच एक अशोकवन नावाची सोसायटी आहे. तिथे तुला चांगले रूमही मिळू शकते आणि भाडे पण कमी असेल. तिकडे तुला सोडतो. रिक्षाचे मीटर 50 रुपये होईल. बघ, जायचं असेल तर बस मागे. मी रिक्षामध्ये बसलो आणि 15-20 मिनिटानंतर रिक्षावाल्याने मला अशोकवनच्या गेटवर आणून सोडलं. शहराच्या कोलाहल व गोंगाटापासून दूर अशी ही सोसायटी होती. गेटच्या आत 5-5 मजल्यांच्या 7-8 जुन्या इमारती एकमेकांपासून थोड्याफार अंतरावर दिसत होत्या. शहरापासून आणि मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने तिथले बरेचसे प्लॉट्स पण रिकामे असतील असे वाटत होते. गेटवरच्या वॉचमनला सांग बहादूर शेठला भेटायचे आहे म्हणून. एवढे बोलून रिक्षावाला त्याचे पैसे घेऊन निघून गेला. मी वॉचमनकडे जाऊन बहादूरची चौकशी करू लागलो. लगेच वॉचमनने त्याच्या नेपाळी हिंदी भाषेत बहादूर शेठला फोन लावला. 8-10 मिनिटानंतर बहादूर शेठ गेटवर आला. अंगावर पॉश पण भडक रंगीत कपडे, जवळ येतात जाणवणारा सेंटचा वास, डोक्यावर नेपाळी पद्धतीची पांढरी टोपी आणि गळ्यात सोन्याची जाड चेन घातलेला बहादूर हा 40च्या आसपासचा वय असले तरी वयाच्या मानाने बराच तरुण वाटत होता. बहादूर हा अशोकवन सोसायटीचा केअरटेकर होता. सोसायटीचा मालक हा दूरच्या कुठल्या तरी शहरामध्ये राहिला होता. तो फक्त दर महिन्याला एकदा येऊन बहादूरकडून जमा झालेले सोसायटीचे भाडे घेऊन जायचा. बाकी महिनाभर बहादूरच सोसायटीचा मालक होता. सगळे व्यवहार त्याच्याच हातात होते. 20-22 वर्षांपूर्वी या सोसायटीमध्ये साधा वॉचमन म्हणून कामाला लागलेला बहादूरने काही वर्षातच मालकाचा विश्वास संपादन केलेला होता. आपल्या बोलबच्चनगिरीने आणि महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे तो गेल्या 10 वर्षांपासून सोसायटीचा केअरटेकर बनलेला होता आणि आता त्या सोसायटीमध्ये मालकापेक्षाही त्याचाच निर्णय अंतिम असायचा. हां बोलो, काय काम आहे तुमचा? बहादूरने हातातील सिगारेटचा एक झुरका मारत विचारले. नमस्कार सर, मी दिनेश. मी त्याला माझे नाव व माझी अडचण सांगितली. तसेच राहण्यासाठी एखादी रूम किंवा शेअरिंग फ्लॅट मिळेल का अशी विचारणा केली. कोई बात नाही, तुम चांगल्या घरचा वाटतोस. आपल्या इथे 4 नंबर बिल्डिंगच्या 5व्या फ्लोअरवर एक शेअरिंग फ्लॅट आहे. तिथे तू राहू शकतो. तिथे अजून एक छोकरा पण राहिला असतो. तुझ्याच वयाचा असेल. आधेमध्ये तुला भेटेल तो. त्याच्यासोबत तू राहू शकतो. तुझे भाडे महिन्याभरानंतर दिले तरी चालेल. बहादूर मला निरखून पाहत म्हणाला.
मला हायसे वाटले. मी बहादूरचे आभार मानले आणि त्याच्या मागोमाग त्या 4 नंबर बिल्डिंगच्या दिशेने गेलो. खूप शांतता वाटत होती त्या सोसायटीमध्ये. अर्धे निम्मे फ्लॅट्स रिकामेच दिसत होते किंवा अधेमध्ये तिथे कोणीतरी राहायला येत असावेत. बिल्डिंगच्या खाली काही लहान मुले खेळत होती. तेथे पोचल्यावर मला बहादूरने चावी देऊन फ्लॅट नंबर सांगितला आणि मला एकट्याला वर पाठवून तो खालूनच परत निघून गेला. मी वर येऊन दरवाजा उडून आत आलो. बऱ्यापैकी प्रशस्त असा 2 BHK फ्लॅट होता तो. आतमध्ये स्वच्छता आणि खेळती हवा पण होती. चला, कमी भाड्यामध्ये मला माझी अपेक्षापूर्ती करणारा फ्लॅट भेटला होता. त्यामुळे येथून माझी कंपनी जरी लांब पडणार असली तरी मला ही सोसायटी आवडली होती. आता फक्त आपला रूम पार्टनर कोण आहे याची उत्सुकता लागली होती. पण त्या दिवशी तो तेथे नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वेळेच्या आधीच कामावर हजर झालो होतो. संध्याकाळी कंपनी सुटल्यावर थोडा वेळ शहरामध्ये भटकंती आणि काही शॉपिंग करून रात्री उशिरा माझ्या फ्लॅटवर पोचलो असता तो मला तेथे भेटला. मी दार उघडून आत येताच माझ्याकडे रोखून पाहू लागला. मी त्याला माझी ओळख दिली आणि त्याला त्याचे नाव विचारले. रवी. तो फक्त एवढंच बोलला आणि लगेच त्याच्या खोलीत निघून गेला. मला थोडे आश्चर्यच वाटले. काही दिवस गेले. 2-3 दिवसानंतर आधेमध्ये तो मला आमच्या फ्लॅटमध्येच दिसायचा. माझ्याच वयाचा असेल पण अत्यंत मितभाषी. एखादा प्रश्न 2-3 वेळा विचारल्यानंतरच उत्तर द्यायचा, ते पण 1-2 शब्दातच. बहुतांश वेळ तो त्याच्या खोलीतच असायचा. चेहऱ्यावर सदैव निराळेच भाव असायचे. कामधाम काय करायचा काहीच समजत नव्हते. विचारले तर मला कामाची गरज नाही असं म्हणायचा. मध्येच 2-2 दिवस गायब असायचा. असो, मला काय देणे घेणे त्याचे. नाही तरी जास्तीत जास्त 2-3 महिनेच मी त्याच्यासोबत राहणार होतो आणि नंतर शहरामध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी शिफ्ट होणार होतो. पण त्या रात्री घडलेल्या एका प्रसंगानंतर मात्र मला तिथे महिन्याभर थांबण्याचीही बिलकुल इच्छा राहिली नव्हती. त्या दिवशी मी माझा मोबाईल चार्जर कंपनीच्या ऑफिसमध्ये विसरून आलो होतो. रात्रीचे 11 वाजले होते. मला झोप काही लागत नव्हती आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ होण्याच्या मार्गावर होता. शेवटी नाईलाजाने मी रवीच्या खोलीचे दार उघडून आत चार्जर आहे का ते पाहण्यासाठी गेलो व आतली लाईट लावली. तो त्याच्या बेडवर आडवा पडलेला होता. वर फुल स्पीडमध्ये फॅन सुरू असला तरी त्या खोलीमध्ये कसला तरी कुबट वास भरलेला होता. तो झोपलेला दिसत असला तरी त्याचे डोळे मात्र सताड उघडे आणि छताकडे रोखलेले होते. त्याला त्या अवस्थेत पाहून मला जरा विचित्रच वाटले. मी त्याच्याजवळ जात त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला असता त्याने एकदम चमकून माझ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एकदम संताप दिसू लागला आणि घशातून विचित्र आवाज बाहेर यायला लागला. असा आवाज मी यापूर्वी कधीही ऐकलेला नव्हता. या विचित्र प्रकारामुळे भीतीने माझी छाती धडधड करू लागली आणि मी लगेचच त्याच्या रूममधून बाहेर पडलो आणि माझ्या खोलीत येऊन चुपचाप झोपलो. त्या रात्री घडलेल्या प्रसंगानंतर मला आता त्याची भीती वाटायला लागली होती आणि मी शक्यतो जास्तीत जास्त त्याला टाळण्याचा प्रयत्न करू लागलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कामावरून आल्यानंतर मी बहादूरला जाऊन भेटलो आणि त्याला कालची घटना सांगितली. तसेच शक्यतो दुसरीकडे एखाद्या रिकाम्या फ्लॅटमध्ये मला शिफ्ट करावे अशी विनंती पण केली. सुरुवातीला बहादूर टाळाटाळ करत राहिला, पण थोड्या वेळाने तो विचार करून म्हणाला, रवीला मी चांगले ओळखतो. तो माझा जुना भाडेकरू आहे, पण काही दिवसांपूर्वी तो आपल्यासारखाच नॉर्मल होता. आजकाल तो जे काही वेडसरपणाने वागत आहे त्याच्या मागे एक कारण आहे. अखेर माझा अंदाज खरा ठरला. कसला अंदाज? काय कारण आहे त्यामागे? मी आश्चर्याने विचारले. 2 बरस पूर्वीची बात आहे. रवी त्या फ्लॅटमध्ये राहायला येण्याच्या आधी तुमच्याच वयाचा एक तरुण कामगार त्याच फ्लॅटमध्ये एकटाच राहिला होता. एका रात्री कोणीतरी चाकू भोसकून त्याचा खून केला होता. त्या खुनाच्या प्रकारानंतर बरेच दिवस तो फ्लॅट बंद होता. नंतर वर्षभराने रवी तिथे राहायला आला. मला तर असे वाटते त्या खून झालेल्या तरुणाच्या भूतानेच रवीला झपाटलेले असावे, म्हणून तो असं विचित्र वागत आहे. त्याचे सगळे लक्षणं तरी हेच सांगतात. बापरे, असे असलं तर हा विचित्रच प्रकार म्हणावा लागेल. पण मग आता काय करायचे? सगळे प्रकरण आता हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले होते. हे बघ दिनेश, तुझ्या अडचणीच्या समयमध्ये मी तुला राहायला घर देऊन तुझी मदत केली होती ना, मग आता तुझी बारी. तू पण माझी मदत करायचीस. रवीला त्या भूतापासून वाचवण्यासाठी तुला माझी मदत करावीच लागेल. बहादूरने स्पष्ट केले. मी? पण मला तर भूताची खूप भीती वाटते. दुसरे काही काम असेल तर मी केले असते, पण हे? अरे काही नाही होत, मी आहे ना तुझ्याबरोबर. बहादूरने मला धीर दिला आणि मी नाईलाजाने त्याचे काम करण्यास होकार दिला. सध्या तरी मला त्याचे काम ऐकण्याशिवाय पर्याय पण नव्हता. दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होती.
बहादूरने संध्याकाळी मला बोलावून घेतले. आम्ही दोघेजण त्याच्या कारमध्ये बसून सोसायटीच्या बाहेर पडलो आणि तेथून काही अंतरावरून आत गेलेल्या एका कच्च्या रस्त्यावरून कुठल्या तरी खेडेगावाच्या दिशेने निघालो. संध्याकाळची वेळ होती. तासभर ड्रायव्हिंग केल्यानंतर डोंगरवाडी नावाच्या छोट्याशा गावाजवळ पोहोचलो. त्या गावापासून काही अंतरावर असणाऱ्या स्मशानभूमीच्या बाहेर मोकळ्या जागेत कार लावून तेथून वाहत असलेल्या छोट्या ओढ्याच्या कडेकडेने आम्ही एका टेकडीच्या दिशेने चालत चालत गेलो. 15-20 मिनिटे चालल्यानंतर त्या एकांत ठिकाणी आम्हाला एक जुनाट घर दिसले. त्या समोरच्या मकानमध्ये अघोरी बाबा राहतात. बडे सिद्ध मांत्रिक आहेत. आत गेल्यानंतर तू शांतच राहा. जे काही बोलायचं ते मी बोलेल. बहादूरने मला समजावले. त्या घराच्या बाहेर एक विजलेले हवनकुंड दिसत होते, ज्यातून थोडा थोडा धूर बाहेर येत होता. घराचा लाकडी दरवाजा लोटून आम्ही आत शिरलो. बहादूरने मला बाहेरच्या खोलीत बसवले आणि तो आतल्या खोलीत गेला. मी थोडा वेळ त्या खोलीचे निरीक्षण करत बसलो. खोलीत ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचे तसेच मानवी हाडके ठेवलेले दिसत होते. अनेक वेगवेगळ्या वनस्पतींची मुळे व पाने होती. एका कोपऱ्यात सापाचे सोललेले चामडे दिसत होते. काही वेळ मला आतल्या खोलीतून बहादूर आणि अघोरी बाबाची काहीतरी अस्पष्ट कुजबूज ऐकू येत होती. 10 मिनिटांनंतर ते दोघे बाहेर आले. अघोरी बाबा नावाप्रमाणेच अघोरी वाटत होते. मोठे डोळे व भेदक नजर, डोक्याचे व दाढीचे लांब काळे पांढरे केस, अंगाचा किंवा अंगावरील जुन्या कपड्यांचा जाणवणारा दुर्गंध. माझ्यासाठी हे सगळे वातावरण नवीन व भीतीदायक होते. पण बहादूर आणि अघोरी बाबाची आधीपासूनच जुनी ओळख असावी असं मला वाटलं. अघोरी बाबाने एक नजर माझ्याकडे टाकली आणि त्याच्या हातातील चामड्याच्या काळ्या पिशवीतून एक मूठ राख काढून एका कागदामध्ये पुडी करून बहादूरच्या हातात दिली. हे महातांत्रिक भस्म नीट सांभाळून ठेव. आज रात्रीला जेव्हा तो भूतानं झपाटलेला छोकरा झोपेत असाल तेव्हा त्याच्या माथ्यावर लावायचं. त्याचं भूत लगेच उतरून जाईल. मांत्रिकाने त्याच्या मोठ्या आवाजात माहिती दिली. बाबाचा निरोप घेऊन बहादूर व मी दोघेजण परत आमची कार लावलेल्या ठिकाणी चालत आलो आणि कारमध्ये बसून डोंगरवाडीच्या बाहेर पडून आमच्या सोसायटीच्या रस्त्याला लागलो. अशोकवन सोसायटीमध्ये येताच बहादूरने भस्माची पुडी माझ्या हातात देऊन परत एकदा सगळे व्यवस्थित समजावून सांगितले आणि मी मान हलवून होकार दिला आणि थोड्याच वेळात माझ्या फ्लॅटवर गेलो. आता रात्र वाढीस लागली होती. झोप येऊ नये म्हणून मी माझ्या खोलीत बराच वेळपासून कानात हेडफोन लावून गाणी ऐकत होतो. फ्लॅटमध्ये आल्याचबरोबर मी हळूच रवीच्या खोलीत डोकावून आज तो आतच असल्याची खात्री करून घेतली होती. आता 12:30 वाजून गेले होते. आता तो नक्कीच झोपला असावा असा विचार करून मी हळूच बेडवरून उठलो आणि दबक्या पावलांनी त्याच्या खोलीत गेलो. त्याच्या बेडजवळ जाताच माझी धडधड वाढू लागली. मी त्याला परवा ज्या अवस्थेत पाहिलेलं होतं आज पण तो तशाच अवस्थेत झोपलेला दिसून येत होता. मी हळूच कागदाची पुडी सोडून त्यातली सगळी राख मुठीत घेतली आणि त्याच्या कपाळावर फासली. राख त्याच्या कपाळावर लावता क्षणीच माझ्या हाताला जोराचा चटका बसल्यासारखे झाले. मी लगेच हात झटकला. दरम्यान जागे झालेल्या रवीने त्याचे डोळे फिरवत माझ्याकडे पाहिले. त्याचे कपाळ लाल भडक झाले होते आणि त्याच कपाळावर मी फासलेल्या राखेतून धूर येत होता. त्याच्या चेहऱ्यावर आता क्रोध दाटून आला होता. तो ताडकन उठून उभा राहिला. त्याचे शरीर आता झपाट्याने बदलत चाललं होतं. हातापायाला लांब काळे केस उगवले. त्याचा चेहरा तर मोठाच भयानक बनला होता. दोन्ही डोळे पांढरे फटक आणि चमकदार बनले होते. त्याच्या तोंडातील काही दातांचे छोटे टोकदार सुळे बनून जबड्याबाहेर आले होते. साधारणपणे 5.5 फुटाचा असणारा रवी आता मात्र चांगला 7 फूट उंच बनला होता. त्याच्या घशातून विचित्र घरघर आवाज निघायला सुरुवात झाली होती. काही क्षणातच त्याच्या शरीरात झालेला हा बदल पाहून माझे पण भीतीने डोळे वाचले होते. त्याने एकाच झटक्यात त्याच्या उजव्या हाताने माझी मान पकडली आणि एखाद्या बाहुलीप्रमाणे मला मागे फरफटत नेऊन मागच्या भिंतीवर आदळले. मी माझी मान त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो, पण माझ्या दोन्ही हातांचा जोर लावूनही त्याच्या काळ्या हाताची माझ्या मानेवरची मजबूत पकड मी सोडवू शकत नव्हतो. माझा श्वास कोंडत चालला होता आणि मी सुटकेसाठी धडपड करत होतो. त्याच्या हाताचे वाढलेले मोठे मोठे काळे नख माझ्या मानेत रुतत चालले होते. त्याच्या अमानवी शक्तीसमोर माझी ताकद कमी पडत होती. पण माझ्या जोराच्या धडपडीमुळे मी माझ्या गळ्यात परिधान केलेले महाबली हनुमानाचे लॉकेट आता थोडेसे शर्टाच्या बाहेर आले होते.
रवीची नजर त्यावर पडताच त्याच्या हाताची पकड ढिली झाली. त्याने माझा गळा सोडला. त्याच्या चेहऱ्यावरील संताप मावळू लागला. त्याचबरोबर त्याच्या नरड्यातून येत असलेला विचित्र आवाजही हळूहळू कमी झाला आणि त्याचे शरीर आता पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले होते. थोड्याच वेळात तो पुन्हा पहिल्यासारखाच नॉर्मल झाला होता. मी दोन्ही हात माझ्या मानेवर ठेवून खोकत भिंतीला टेकून खाली बसलो. आता माझ्या जीवात थोडा जीव आला होता. रवी अजूनही माझ्यासमोर माझ्याकडे पाहत उभा होता. त्याने शेजारच्या टेबलावरील पाण्याची बाटली घेऊन माझ्यासमोर धरली. बाटलीतील गार पाण्याचे 2 घोट पिल्यानंतर आणि थोडेसे सावरल्यानंतर त्याने मला विचारले, हे मनुष्याच्या चितेपासून तयार केलेले सिद्ध तांत्रिक भस्म तुला कुठे मिळाले आणि ते मला लावण्यासाठी कोणी सांगितले होते तुला? त्यावर मी त्याला बहादूर आणि अघोरी बाबासोबतची माझी झालेली भेट व घडलेली सर्व घटना सांगितली. ती ऐकून त्याच्या चेहऱ्यावर राग पसरला होता, पण लवकरच त्याने तो आवरला. पण तू नक्की कोण आहेस आणि भस्म लावल्यानंतर लगेचच तुझे रूप एवढे भयानक कसे काय झाले? मी भीत विचारले. तू आता सगळे पाहिलेच आहेस तर तुला सांगायला हरकत नाही. मी एक पिशाच्च आहे. या फ्लॅटमध्ये राहिला असताना 2 वर्षांपूर्वी माझा अकाली मृत्यू झाला होता, पण काही कारणास्तव मला मुक्ती न मिळाल्याने माझा पिशाच्च योनीमध्ये प्रवेश झाला आहे. आता तू जे पाहत आहेस ते माझे मनुष्य रूप धारण करून मी इथे राहतो. तू माझ्या कपाळावर लावलेल्या भस्माने मला माझ्या मूळ रूपात येण्यासाठी मजबूर केले होते आणि पिशाचाचे असे रूप पाहिल्यानंतर आजवर कोणीही मनुष्य जिवंत वाचला नाहीये. कारण पिशाचाच्या रूपात आल्यानंतर आम्हाला माणसाच्या रक्ताची तहान लागते आणि अघोरी बाबाने तुला माझी शिकार म्हणूनच ते भस्म घेऊन पाठवले असावे असे मला वाटते. पण खरं सांगायचं तर मला तुला ठार मारायचे नव्हते, म्हणून मी खूप कष्टाने माझ्या स्वतःवर कसाबसा तावा मिळवला आणि त्यामुळेच तू अजूनही जिवंत आहेस. त्याचे बोलणे ऐकून माझा थरकाप उडाला होता. मला जाऊ दे रवी, मी परत या सोसायटीमध्येच काय पण या शहरामध्ये सुद्धा तुला कधीच दिसणार नाही. तुला माझ्यापासून भिण्याचे काहीच कारण नाही मित्रा. तुला इथे राहायचे असेल तर तू बिंदास राहू शकतोस. गेल्या 2 वर्षांपासून मी या फ्लॅटमध्ये राहत आहे. तुझ्या आधी पण 2-3 भाडेकरू इथे राहायला आले होते, पण ते सतत मोठा आवाज करणारे आणि गोंधळ घालणारे होते आणि त्यामुळे मला आवश्यक असणारा शांततेचा भंग करणारे असे लोक मला अजिबात आवडत नव्हते आणि म्हणून काही दिवसातच त्यांना तेथून पळून लावले. पण तुझा स्वभाव मुळातच शांत आणि एककल्ली असल्याने आजवर तुझ्यापासून मला कोणताही त्रास झालेला नव्हता, म्हणून मी तुला इथे राहू दिले आणि यापुढेही जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोवर तू या फ्लॅटमध्ये तुझ्या खोलीत राहू शकतोस. जोवर तू मला काही त्रास देत नाही तोवर मी तुला काहीच करणार नाही, एवढे पण लक्षात ठेव. जरी रवी आता मला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत असला तरी मला काही वेळापूर्वीच्या भयानक प्रसंगानंतर मला इथे राहण्याची इच्छाच होत नव्हती. मनुष्य रूपात वावरणाऱ्या एका भयानक पिशाच्या सोबत एका फ्लॅटमध्ये राहण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. पण बहादूर आणि अघोरी बाबाला रवीविषयी अर्धवटच माहिती असावी असे मला वाटू लागले. रवी हा भूताने पछाडलेला व्यक्ती नसून स्वतःच भूत आहे हे त्यांना माहीत होते का? जर माहीत होते तर त्यांनी मला खोटे सांगून येथे का पाठवले? भस्माच्या प्रभावामुळे मूळ रूपात आलेल्या पिशाच्याने मला ठार मारले असते तर? अशा नाना शंका कुशंका माझ्या मनात दाटून येत होत्या आणि आता माझ्याशी शांतपणे बोलणाऱ्या रवीला मी माझी शंका विचारली. रवी थोडा वेळ विचार करू लागला. बहादूर आणि अघोरी बाबाला माझ्याविषयी कितपत माहिती आहे याबद्दल मला माहीत नाही आणि आजच्या घटनेबद्दल तू त्या दोघांना जास्त काही सांगितले नाही तर बरे होईल. एवढे बोलून तो एक मोठी जांभई देऊन त्याच्या बेडवर आडवा झाला आणि डोळे उघडे ठेवून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी सोसायटीमधील बहादूरच्या ऑफिसमध्ये गेलो. मला पाहताच तो थोडा दचकला आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. मग काल रात्री रवीला भस्म लावले होते का तू? त्याचे भूत बाहेर निघाले का नाही? त्याने मला हळू आवाजात विचारले. रवी हा फक्त भूताने झपाटलेला तरुण नसून स्वतःच भूत आहे हे तुम्हाला माहीत होते ना? मग त्याच्यासोबत एका घरात राहण्यामध्ये धोका आहे हे पण तुम्हाला माहिती असेलच की. तरी पण तुम्ही मला त्याच्यासोबत एका फ्लॅटमध्ये का राहायला लावले? याचे उत्तर मला द्या आधी. मी रागानेच बहादूरला जाब विचारला. माझे बोलणे ऐकून बहादूर जरा चपापला. रवी भूत? मला नाही माहीत. मी तर फक्त अघोरी बाबाच्या सूचनेनुसार सगळे काम केले आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांचा जबाब तुला मिळेल. पण त्यासाठी तुला परत एकदा माझ्यासोबत अघोरी बाबाकडे यावे लागेल आणि काल तुझ्यासोबत जे जे काही घडले आहे ते सगळे खरे खरे सांगावे लागेल. बहादूर थोडा अडखळत बोलला. माझ्याकडे दुसरा काही पर्याय पण नव्हता. थोड्याच वेळात आम्ही पुन्हा एकदा डोंगरवाडीच्या दिशेने निघालो. गावाच्या स्मशानाबाहेर कार पार्क करून ओढ्याच्या कडेकडेने टेकडीखाली अघोरी बाबाच्या घराकडे आलो. आधीप्रमाणे मला बाहेर खोलीत बसवून बहादूर आतल्या खोलीत गेला.
आणि मला बाहेर ऐकू येणार नाही अशा हळूवार आवाजात ते दोघे काहीतरी बोलू लागले. थोड्या वेळानंतर ते दोघेही बाहेर आले आणि काल रात्री नेमके काय घडले अशी विचारणा करू लागले. मी त्यांना कालचा सर्व घटनाक्रम आणि आमचे संभाषण सविस्तर सांगितल्यानंतर अघोरी बाबा चिंताग्रस्त बनले. बहादूर, तुझ्या फ्लॅटमधील ती अमानवी शक्ती माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त शक्तिशाली दिसत आहे. त्यानं रवीच्या शरीरावर पूर्णपणे ताबा मिळवलेला दिसतोय, एवढा की रवी स्वतःचे मूळ अस्तित्वच विसरून गेला आहे. माझ्या सिद्ध मांत्रिक भस्माने मोठे मोठे भूतसुद्धा त्यांनी धारण केलेले मनुष्य शरीर एका क्षणात सोडून पडतात, पण हे पिशाच्च मात्र मला काहीसे वेगळेच वाटत आहे. आणि दिनेश, दुसरी एक गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवायचा नाही. आणि शक्तिशाली भूते नेहमीच तुमच्यासारख्या सामान्य माणसाची दिशाभूल करत असतात. पण मग आता त्या फ्लॅटला आणि रवीला त्या दुष्ट शक्तीपासून मुक्त करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल बाबा? त्यासाठी मला तिथे यावे लागेल. मी एक योजना तयार केली आहे, त्याप्रमाणे तुम्ही काम करा. अजून 2 दिवसानंतर पौर्णिमा आहे. त्या रात्री जारण मंत्र साधनेने अभिमंत्रित केलेले सिद्ध भस्म घेऊन मी अशोकवनमध्ये हजर राहतो. मध्यरात्रीला रवी जेव्हा त्याच्या खोलीमध्ये झोपलेला असेल तेव्हा दिनेश रवीच्या बेडभोवती त्या सिद्ध भस्माचे एक रिंगण आखून घेईल. एकदा ते रिंगण आखले की रवीच्या अंगातील पिशाच त्या रिंगणाबाहेर येऊ शकणार नाही. मग मी व बहादूर त्या खोलीमध्ये येऊन मंत्र मारून त्या पिशाचाला माझ्या बाटलीत कैद करून घेईल. पण सिद्ध भस्माचे रिंगण आखण्याचे काम फक्त दिनेशलाच करावे लागेल, कारण तो बऱ्याच दिवसापासून रवी सोबत राहिलेला आहे आणि त्या फ्लॅटमधील दिनेशचे अस्तित्वही त्या पिशाचाला मान्य आहे. दिनेश शिवाय नवीन कोणी व्यक्ती त्या फ्लॅटमध्ये शिरताक्षणी त्याच्या चाहुलीने ते पिशाच लगेच जागे होईल आणि त्याच्या भोवती भस्माचे रिंगण कधी आखू देणार नाही. त्यामुळे हे काम फक्त एकमेव दिनेशच करू शकतो. सोबतच दिनेशसाठी सुरक्षा म्हणून मी एक तावीज पण देतो, जो त्याने दंडाला बांधला की त्या भूतापासून त्याचे संरक्षण होईल. अघोरी बाबाची योजना ऐकताच बहादूर माझ्याकडे आशेच्या नजरेने पाहू लागला, पण मला मात्र काहीच सुचत नव्हतं. तिकडे तो रवी होता जो स्वतःलाच पिशाच म्हणून घेत होता, तर इकडे हे अघोरी बाबा व बहादूर हे मात्र रवी आणि पिशाच हे दोघे वेगवेगळे आहेत असं सांगत होते. तसेच रवीला आणि त्या फ्लॅटला पिशाचापासून मुक्त करण्यासाठी माझी मदत मागत होते. यावेळी मी हे काम करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. आता बहादूर आणि अघोरी बाबा मला समजावून सांगू लागले. बराच वेळ सांगूनही मी ऐकत नसल्याने बहादूरचा नाईलाज झाला आणि त्याने त्याची शेवटची चाल खेळली. ठीक आहे दिनेश, तसे पाहायला गेले तर तुझ्यासाठी हे काम खूप मामूली आहे. तुला फक्त रात्रीच्या वेळी रवी झोपेत असताना त्याच्या भोवती भस्माचे गोल रिंगण आखायचे आहे आणि त्यानंतर पुढचे सगळे कामं अघोरी बाबा आणि मी खुद्द करणार आहोत. या 5-10 मिनिटाच्या छोट्या कामासाठी मोबदला म्हणून तू राहत असलेला फ्लॅट हा कायमस्वरूपी तुझ्या नावावर करण्यात येईल. फक्त एकदा त्या भूताला तिथून बाहेर काढण्यासाठी आमची मदत कर. अशोकवन सोसायटीचे मालक अग्रवाल साहेब माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत. पाहिजे तर आता तुझ्या समोरच फोन लावतो मी त्यांना. ज्या शहरात मी भाड्याची खोलीसुद्धा मुश्किलीने मिळवली होती, त्या शहरामध्ये माझ्या स्वतःच्या नावावर एक फ्लॅट मिळणार या कल्पनेनेच मी शहारून गेलो. तो फ्लॅट माझ्या नावावर, या कामाचा एवढा मोठा मोबदला का देताय पण तुम्ही मला? मी आश्चर्याने विचारले. परिस्थितीच तेवढी गंभीर बनत चालली आहे. मागील गेल्या 2 वर्षापासून या फ्लॅटमध्ये पिशाचाचे वास्तव्य आहे. दिवसेंदिवस त्याची शक्तीसुद्धा वाढत चाललेली आहे. अजून कोणाला पक्की खबर नसली तरी या भूताटकीच्या प्रकाराची सोसायटीमध्ये दबक्या आवाजात चर्चा चालू झाली आहे. जर आता लवकरात लवकर त्या भूताचा बंदोबस्त केला नाही तर आधीच शहरी हद्दीपासून दूर असणारी आपली सोसायटी कायमची ओस पडायला वेळ लागणार नाही. मालकांनी पण कोणत्याही किमतीवर लवकर त्या भूताचा निकाल लावायला सांगितलेला आहे आणि हे काम पत्ते होताच अघोरी बाबांना तर मुंहमांगी किंमत देण्याचे पण अग्रवाल साहेबांनी मान्य केले आहे. ते भूत म्हणजे एखाद्या घरात घुसून बसलेल्या विषारी नागासारखे आहे रे. कधी कोणाला चावेल सांगता येणार नाही. बहादूरच्या बोलण्यामध्ये तथ्य होते. तसे पाहायला गेले तर माझे स्वतःचे एक घर असावे अशी माझी गेल्या अनेक वर्षांपासून स्वप्न होते आणि ते स्वप्न पूर्ण होण्याची एक संधी मला समोर दिसत होती. पण मी त्या भूताच्या अमानवी शक्तीचा अनुभव घेतलेला असल्याने पुन्हा एकदा विषाची परीक्षा घेण्यास माझे मन धजावत नव्हते. पण ते पिशाच तर अति भयानक आणि शक्तिशाली आहे. मग हे अघोरी बाबा आणि त्यांची मंत्रशक्ती खरोखरच त्याचा मुकाबला करू शकेल का? मी माझी शंका विचारली. बहादूर पण बाबांकडे पाहू लागला, पण माझे बोलणे ऐकून अघोरी बाबाच्या कपाळावर आठ्या पसरल्या आणि तो म्हणाला, अशी शंका कोणाला पण वाटू शकते, त्यामुळे तुला वाटली तर त्यामध्ये काही आश्चर्याची गोष्ट नाही.
पण तुमचे शंका निरसन करणे हे माझे काम आहे. चला तुम्ही दोघे माझ्यासोबत, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मी आणि बहादूर बाबांच्या मागे त्यांच्या आतल्या खोलीत गेलो. तेथील एका कोपऱ्यात एक मोठी लोखंडी संदूक ठेवलेली दिसत होती. बाबांनी संदुकीची कडी खोलून झाकण उघडताच आतमध्ये अनेक रंगीबिरंगी पारदर्शक काचेच्या बाटल्या ठेवलेल्या दिसल्या. आत हात घालून त्यातल्या काही बाटल्या बाबांनी बाहेर काढल्या. त्या बाटल्यांच्या आत पुसट धुरकट रंगाचे काहीतरी तरंगात असल्यासारखे दिसले. बाबांनी तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटत त्या बाटल्यांवर हात फिरवताच आम्हाला बाटल्यांच्या आतमध्ये चित्रविचित्र मानवी आकार दिसू लागले. बहादूर व मी आश्चर्याने पाहतच राहिलो. ते बाटल्यातील मानवी आकार बाहेर येण्यासाठी धडपड करत आहेत असं मला वाटलं. काही जण तर आमच्याकडे पाहून बाटलीतून बाहेर काढण्यासाठी हावभावातून आरचाव करत असल्यासारखे वाटत होते. मी आश्चर्याने बाबांकडे पाहिलं. बाबांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होते. या सगळ्यांना मी स्वतः पकडून बाटलीत भरलेले आहे. आजवर अनेक वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन अनेक वेगवेगळे भूतं मी पकडलेले आहेत. कित्येक भूतांना कायमचे जमिनीत पुरून टाकले आहे, तर काही जणांना गुलाम बनवून ठेवलेले आहे. त्यामुळे तू बिंदास्त राहा. रवीच्या अंगात शिरलेल्या पिशाचाला पकडणे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. अजून 2 दिवसांनी तू पाहशीलच मी त्याला कसा बाटलीत भरतो ते. बाबांनी माझा संशय दूर केला. त्यानंतर बहादूर आणि मी बाबांचा निरोप घेऊन डोंगरवाडीतून बाहेर पडून अशोक वनकडे निघालो. वाटेत कारमध्ये बहादूर मला पुढचा प्लॅन समजावून सांगत होता. यापुढील 2 रात्री मला माझ्या फ्लॅटमध्येच मुक्काम करायचा होता, जेणेकरून आमच्या चाललेल्या प्लॅनिंगविषयी रवीला कोणताही संशय येणार नव्हता. पूर्ण संध्याकाळ बहादूरसोबत त्याच्या घरी घालवून रात्री झोपण्यासाठी मी माझ्या फ्लॅटमध्ये परत गेलो. रवी हॉलमध्ये बसलेला होता. मी आत येताच माझ्याकडे पाहून त्याने एक स्मित हास्य केले. मी निमूटपणे माझ्या रूममध्ये जाऊन झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो, पण आज मला झोप लागत नव्हती. रवी, तोच ज्याला भूताने झपाटलेले होते किंवा स्वतःच भूत होता, जो कोणी असेल तो, पण आता लवकरच अघोरी बाबा त्याला कैद करणार होता आणि त्या कामात मी बाबांना मदत करणार होतो. पण माझ्या मनाची अशी द्विधा मनस्थिती बनली होती. तसे पाहिले तर एवढे दिवस एकत्र राहूनही आजवर रवीने स्वतःहून मला काही त्रास असा दिलेला नव्हता. माझे आणि त्याचे वैयक्तिक काही शत्रुत्व पण नव्हते. त्याचे शत्रुत्व तर बहादूरसोबत होते आणि बहादूरने मोठी रक्कम दिल्याने पर्यायाने अघोरी बाबासोबत पण होते. कारण बहादूरला कोणत्याही परिस्थितीत तो फ्लॅट एका अमानवी शक्तीपासून मुक्त करायचा होता आणि त्या कामात मी त्याची मदत करणार होतो आणि मला त्या कामाचा मोठा मोबदलाही मिळणार होता. पण बहादूरसाठी आणि माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी मी त्या पिशाचाचे स्वातंत्र्य कायमची हिरावून घेणार होतो आणि हीच गोष्ट माझ्या मनाला खटकत होती. अघोरी बाबाने बाटलीमध्ये भरलेल्या भूतांसारखीच केविलवाणी अवस्था आता रवीची पण होणारा विचार मला अस्वस्थ करत होता. आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वेळी अशाच प्रयत्नात मी मरता मरता थोडक्यात वाचलो होतो आणि परत तीच चूक करायला चाललो होतो. समजा यावेळेस मी काहीतरी चूक करून पिशाचाच्या तावडीत सापडलो तर जिवंत वाचण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर मी एका निर्णयापर्यंत आलो. मी चुकीचे करत होतो का बरोबर हे मला त्यावेळी समजले नव्हते, पण त्यावेळी जे मला योग्य वाटत होते ते करण्याचा मी निर्णय घेतला आणि माझ्या रूममधून बाहेर पडून रवीच्या रूममध्ये शिरलो. तो पलंगावर पडलेला होता आणि अजूनही जागाच होता. मला आत आलेले पाहून पलंगावरच उठून बसला. ज्या अर्थी तू स्वतःहून न बोलवता माझ्या रूममध्ये आला त्या अर्थी नक्कीच काहीतरी महत्त्वाचे काम असले पाहिजे तुझे. मितभाषी आणि एकांतप्रिय रवी थेट मुद्द्यावर आला होता. तो रवी, तुला आता मी कसे सांगू, तू नक्की कोण आहेस ते मला माहीत नाही, पण जर तुला भविष्यकाळातील मोठ्या संकटापासून वाचायचे असेल तर लवकरात लवकर तू या फ्लॅटमधून बाहेर पडून दुसरीकडे कुठेतरी जावे असे मला वाटते. मी मान खाली घालत त्याला म्हटले. का पण असे तुला का वाटते? त्याने शांतपणे विचारले. त्यावर मी त्याला बहादूर आणि अघोरी बाबा त्याच्याविषयी काय प्लॅन रचत आहेत ते सांगितले आणि त्याच्यापुढे नक्की काय वाढून ठेवलेले आहे तो सगळा धोका त्याला समजावून सांगितला. रवीने शांतपणाने सगळे ऐकून घेतले. येथून निघून जाण्याची माझी इच्छा असती तर मी कधीच गेलो असतो, पण आता जे काही व्हायचे असेल ते होऊ दे, पण मी इथून नाही जाऊ शकत. अघोरी बाबाची तंत्रशक्ती तुला माहीत नाही रवी. तुला कायमस्वरूपी एका छोट्या बाटलीत कैद केले जाईल. परत तुझी सुटका कधी होईल हे पण कोणी सांगू शकत नाही. पण तुझ्या म्हणण्यानुसार जर खरोखरच मी या घरातून स्वतःहून निघून गेलो तर त्यामध्ये बहादूरचा फायदा होईल, पण तुझा काय फायदा होणार? तुझा मोबदला तुला मिळणारच नाही. त्यापेक्षा एक काम कर, तुमचा प्लॅन ठरल्याप्रमाणे तुम्ही अंमलात आणा. तू मला पकडून देण्यात त्याची मदत कर आणि या फ्लॅटचा मालक होऊन जा की. तुझा फायदा यामध्ये आहे. रवीच्या बोलण्याचे मला आश्चर्य वाटले आणि पुढे त्याला काय उत्तर द्यावे याचा मी विचार करू लागलो.
पण मग नंतर तुझे काय होणार? तुझे स्वातंत्र्य हिरावून मी या फ्लॅटचा मालक कसा होऊ? त्याची फिकीर तू करू नकोस. आमच्या जाणीवा तुम्हा जिवंत माणसांसारख्या नसतात. माझ्यासाठी हा फ्लॅट काय किंवा छोटी बाटली काय, दोन्ही पण एकसारखेच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अघोरी बाबा सिंध मांत्रिक असला तरी माझ्यासारख्या पिशाच्या सोबत अद्याप त्याचा सामना झालेला नसावा. तो मला कैद करू शकतो, पण जरी त्याने मला कैद केले तरी 5-6 वर्षाहून जास्त काळ तो मला कैदेत ठेवू शकणार नाही. नंतर मी त्याच्या तावडीतून सुटून दूर कुठेतरी निघून जाईल. बघ, ठरव आता तू. आपल्या दोघांचाही यामध्ये फायदा आहे. रवीने मला समजावले. रवीचे बोलणे आता मला पण योग्य वाटू लागले होते. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये आज जे काही संभाषण झाले आहे ते बहादूर आणि अघोरी बाबाला अजिबात कळू देऊ नकोस. नाहीतर ते मला पकडण्याच्या आणि तुमच्या ठरलेल्या प्लॅनमध्ये बदल करतील आणि तुला तुझा मोबदला म्हणजे हा फ्लॅट मिळणार नाही. त्यामुळे आपले जे काही आहे ते सगळे आपल्या दोघातच राहू दे. रवीने पुढे सांगितले. पण तुला पकडण्याच्या आमच्या प्लॅनमध्ये तू मला सहकार्य कशासाठी करत आहेस? मी विचारले. आता ज्या अर्थी बहादूर आणि अघोरी बाबा पूर्ण शक्तीनिशी मला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे आज ना उद्या माझे पकडणे जाणे तर निश्चितच आहे. त्यामुळे मला कळून चुकले की मी आता फार वेळ त्यांच्यापासून वाचू शकत नाही. मग जर मला कैद होणारच आहे तर त्या निमित्ताने तेवढाच तुझाही फायदा होईल. म्हणजे भविष्यात तू कायम माझी आठवण ठेवशील. रवीने माझे शंका निरसन केले आणि मी त्याचा निरोप घेऊन त्याच्या रूममधून बाहेर पडून माझ्या रूममध्ये येऊन झोपलो. या भेटीमुळे आता माझी रवीबद्दलची भीती कमी झाली होती. पुढील 2 दिवस मी ऑफिसमधील माझे पेंडिंग कामे आवरून घेत होतो. कामावरून संध्याकाळी आलो की बहादूरची भेट व्हायची. अघोरी बाबा तर रात्रंदिवस साधना करून पौर्णिमेच्या रात्रीसाठी तयारी करत आहेत असे बहादूरने मला सांगितले. तसेच रवी समोर एकदम नॉर्मल राहत चाल असेही बजावले. रात्री फ्लॅटवर गेल्यावर कधी मला रवी दिसला तर एकदम शांत वाटत होता. तरी पण त्याच्यासोबत बोलणे मी आता कटाक्षाने टाळत होतो. पौर्णिमेच्या रात्रीसाठी माझी पण मानसिक तयारी आता पूर्ण झाली होती. लवकरच मी राहत असलेला फ्लॅट माझ्या स्वतःच्या नावावर दिसणार होता आणि त्यासाठी मला एका रात्रीची रिस्क तर घ्यावीच लागणार होती. अखेर ती रात्र उजाळली. रात्री 10च्या सुमारास मी ठरल्याप्रमाणे बहादूरच्या ऑफिसमध्ये जाऊन थांबलो. बहादूर अघोरी बाबाला आणण्यासाठी एकटाच डोंगरवाडीला गेला होता. सोसायटीमध्ये पण आता जवळपास शांतता झाली होती. आणखी तासभर वाट पाहिल्यानंतर बहादूरची कार तेथे आली आणि अघोरी बाबा खांद्यावर लटकवायची एक मोठी चांबडी पिशवी घेऊन कार बाहेर उतरला. आम्ही तिघांनी तेथेच ऑफिसमध्ये बसून काही वेळ चर्चा केली आणि आणखी वेळ उलटण्याची वाट पाहू लागलो. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. आम्ही ऑफिसच्या बाहेर आलो. सोसायटी पूर्ण सामसूम झाली होती. बिल्डिंगच्या वर आकाशात उडणाऱ्या वटवाघुळांशिवाय आणि आमच्या तिघांशिवाय आता कोणीही जागे नव्हते. 4 नंबर बिल्डिंगच्या खाली येताच अघोरी बाबाने भस्माची एक छोटी थैली माझ्या हातात दिली आणि मला माझ्या फ्लॅटमध्ये जाण्यास सांगितले. मी जिने चढून माझ्या फ्लॅटमध्ये गेलो. रात्री बाहेर पडताच आतील सर्व मोठ्या लाईट्स बंद केलेल्या होत्या आणि आता मी अंधुक प्रकाशातच चोर पावलांनी त्याच्या रूममध्ये शिरलो. तो बेडवर संपूर्ण अंगावर पांढरी चादर ओढून झोपलेला दिसत होता. जरी रवीने 2 दिवसापूर्वीच मला आश्वासन दिलेले असले तरी तो त्याच्या मूळ पिशाच्याच्या रूपात आल्यास माझी काही खैर नव्हती. त्यामुळे सर्व काम मी सावधपणे आणि आवाज न करता करत होतो. थैलीतून मूठभर सिद्ध भस्म घेऊन मी बेडभोवती रिंगण काढण्यास सुरुवात केली. बेडवर कोणतीही हालचाल होत नव्हती. हळूहळू थैलीतील सर्व भस्म वापरून बेडच्या सगळ्या बाजूंनी भस्माचे रिंगण आखून मी सुटकेचा निश्वास सोडला आणि तशाच दबक्या पावलांनी त्याच्या रूमच्या बाहेर पडलो. बाहेर बाल्कनीत येऊन बिल्डिंगच्या खाली थांबलेल्या दोघांना काम पत्ते झाल्याचा इशारा केला. लगेच अघोरी बाबा आणि त्यांच्या मागोमाग बहादूर पण हातामध्ये कसल्या तरी पिशव्या घेऊन जिन्याने 4थ्या मजल्यावरील त्या फ्लॅटच्या दरवाजाच्या बाहेर आले. सांगितल्याप्रमाणे सगळे बरोबर केले आहेस ना? अघोरी बाबाने त्रासिक आवाजात विचारले. मी मान हलवून होकार दिला. दोघेही अंधुक प्रकाशात दरवाजातून हॉलमध्ये आले आणि मला रवीच्या रूममध्ये लाईट लावायला सांगितले. लाईट लावल्यानंतर अघोरी बाबाने रूमच्या बाहेरूनच डोकावून आत भस्माचे रिंगण व्यवस्थित आखलेले तपासून पाहिले आणि नंतरच त्या दोघांनी रूममध्ये प्रवेश केला. आता आम्ही तिघेही रवीच्या बेडच्या समोर उभे होतो. रवी आमच्यासमोर अंगावर चादर घेऊन झोपलेला दिसत होता. अघोरी बाबाने वेळ न दवडता त्यांच्या खांद्यावरील पिशवी खाली ठेवून दिली. पिशवीतल्या एका कप्प्यातून थोडी पांढऱ्या रंगाची वाळू काढून खाली फरशीवर त्या वाळूचे कसले तरी यंत्र आखले. एक जाड काचेची बाटली झाकण उघडून त्या यंत्राच्या मधोमध ठेवली. बहादूर आणि मी उत्सुकतेने पाहू लागलो.
नंतर बाबांनी पिशवीमधल्या एका बाटलीतील पाणी हातामध्ये घेऊन एक मंत्र म्हणून त्या बेडवर टाकले. ते अभिमंत्रित पाणी बेडवर पडताच जणू गरम तव्यावर टाकल्यासारखीच त्या पाण्याची वाफ बनली. पण अंगावर घट्ट चादर ओढून झोपलेल्या रवीच्या शरीराची मात्र कोणतीच हालचाल झाली नाही. हे पाहून बाबाला आश्चर्य वाटले. बाबाला काहीतरी संशय आला आणि त्याने पुढे होऊन एका झटक्यात रवीच्या अंगावरील पांढरी चादर ओढून काढली आणि समोरचे दृश्य पाहून आमच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. आमच्या समोरील बेडवरील चादरीखाली फक्त उशी आणि लोड तक्के ठेवलेले होते. रवी तिथे नव्हताच. धोका! आपल्याला पिशाच्याने धोका दिला. आपण येथे येणारे बहुतेक त्याला आधीच समजलेले होते. अघोरी बाबा ओरडला. बहादूर आणि माझे तर हातपायच गळाले. लवकर या घरातून बाहेर चला. बाबाने आम्हाला सूचना दिली. आम्ही घाईने रवीच्या रूममधून बाहेर पडून हॉलमध्ये आलो आणि फ्लॅटच्या बाहेर जाण्यासाठी दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करू लागलो. पण दरवाजा काही केला उघडतच नव्हता. अरे, हा दरवाजा बाहेरूनच कोणीतरी लॉक केला रे. बहादूर चिडला होता. मी लगेच त्या मोठ्या हॉलमधील लाईट्स ऑन केली आणि पाहू लागलो तर दरवाजा खरोखरच बाहेरून लॉक झालेला होता. हे पाहून आता माझे अंग थरथरू लागले होते. तेवढ्यात माझ्या कानावर घरघर आवाज आला आणि मी चमकून इकडे तिकडे पाहू लागलो. माझे लक्ष छताकडे गेले आणि तोंडातून किंकाळीच बाहेर पडली. काही दिवसांपूर्वी मी रवीला झोपेत तांत्रिक भस्म लावल्यानंतर तो ज्या रूपात आला होता त्याच पिशाच रूपात तो हॉलच्या छताला चिटकून उलटा झोपला होता. त्याचे डोळे अंगारासारखे तापले होते आणि घशातून आवाज येत होता. म्हणजेच रवी आता पूर्ण पिशाच रूपात होता. मी घाबरलेल्या चेहऱ्याने बहादूर आणि बाबाला छताला चिकटून झोपलेले पिशाच दाखवले आणि त्यांच्याही छातीचा ठोका चुकला. घाबरू नका. भूत रिंगणाच्या बाहेर आले तरी अजूनही मी याचा बंदोबस्त करू शकतो. येताना सगळ्या तयारीनिशी आलो होतो मी. अघोरी बाबाने बोलताना आवंडा गिळला होता. बाबाने ताबडतोब चामडी पिशवीतून एक मूठ भरून सिद्ध भस्म काढले आणि छताला चिकटलेल्या भूताच्या अंगावर जोरात फेकून मारले. भस्म पडताच भूताच्या अंगाची लाही झाली आणि ते 7-8 फुटाचे अजस्त्र काळ्या रंगाचे केसाळ धूळ धाडकन छतावरून खाली फरशीवर आदळले. दरम्यान बाबाने चपाळीने त्याच्या पिशवीतून एक छोटी मानवी कवटी आणि एक जाड हाडूक बाहेर काढले होते. तोंडातल्या तोंडात मंत्रोच्चार करत डाव्या हातात कवटी घट्ट धरून आणि दुसऱ्या हाताने हाडूक हवेत गोल गोल फिरवत खाली फरशीवर पडलेल्या पिशाच्याला लावले. बाबाच्या मंत्र सामर्थ्याने आता फरशीवर धडपड करत असलेल्या पिशाच्याचे रूपांतर पांढऱ्या धुरामध्ये होऊन तो धूर बाबाने हातामध्ये पकडलेल्या कवटीमध्ये सामावत चालला होता. बहादूर आणि मी डोळे विस्पारून सगळे पाहत होतो. बाबाच्या चेहऱ्यावर आता थोडे समाधानाचे भाव दिसत असले तरी पण बाबाच्या चेहऱ्यावरील आनंद फार काळ टिकणार नव्हता. जरी पिशाच्या धूररूपाने कवटीमध्ये शिरलेला असला तरी त्याची शक्ती अजून संपलेली नव्हती. पिशाच्याच्या अद्भुत शक्तीची जाणीव बाबाला सुद्धा होती. म्हणूनच त्याने रवी झोपेत असतानाच त्याच्या भोवती सिद्ध भस्माचे रिंगण आखायला लावले होते. कारण त्या रिंगणाच्या आत पिशाच्यावर काबू मिळवणे बाबाला शक्य होते. पण आता त्या मोकळ्या हॉलमध्ये मुक्त असणाऱ्या भूताला पकडून ताब्यात ठेवणे मात्र बाबाच्याही आवाक्याबाहेरचे दिसत होते. आणि आता पुढे काय होणार हे कोणालाच समजत नव्हतं. कारण आता बाबा भूतावर विजय मिळवून त्याला कैद करण्यासाठी नाही तर त्या फ्लॅटमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी लढत होता. सगळा धूर कवटीमध्ये शिरल्यानंतर बाबाच्या हातातील कवटी आता गदागदा हलू लागली होती. कवटी प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊन लाल भडक दिसायला लागली होती. बाबाच्या हाताला जोराचा चटका बसल्याने बाबाने ती कवटी हातातून खाली फरशीवर सोडून दिली आणि थोड्याच वेळात लाल निखाऱ्यासारख्या तप्त झालेल्या कवटीला चिरा पडून ती फुटून गेली. आत कोंडलेला धूर पुन्हा बाहेर आला होता. ते पिशाच कवटीतून मुक्त झाले होते. सगळा धूर एकत्रित येऊन पुन्हा मानवी आकार घेऊ लागला होता. थोड्या वेळात ते पिशाच पुन्हा आमच्या समोर उभे राहिले होते. पिशाचाला असे समोर उभे टाकलेले पाहून आता अघोरी बाबाचेही अवसान गळाले होते. त्याने खांद्यावरील पिशवी चाचपून पुन्हा एकदा मुठीत भस्म घेऊन समोरील पिशाचावर फेकून मारले. पण यावेळी भस्म त्याच्या अंगावर पडलेच नाही. कारण डोळ्याची पापणी लवायच्या आत ते भूत त्याची जागा सोडून परत छतावर जाऊन लटकले होते. त्याचा वेग पाहून आम्ही सर्वच चकित झालो. बाबाने पुन्हा चपाळीने मारलेल्या भस्ममुठीचाही काहीच परिणाम होत नव्हता. हॉलच्या भिंतीवरून अत्यंत वेगाने धावणाऱ्या पिशाचाला भस्माचा थोडाही स्पर्श होत नव्हता. हे पाहून बहादूर आणि मी भीतीने गारटलो होतो. तर बाबा पण हैराण झाला होता. आता काय करावे असा प्रश्न बाबाला पडला होता.
पण लवकरच त्या प्रश्नाचा निकाल लागणार होता. भस्माची मूठ फेकून दमलेल्या बाबाचा हात भिंतीवरून धावणाऱ्या पिशाच्चाने हवेतच वरच्यावर पकडला आणि एक हिसका मारून पूर्ण हातच मुळापासून उखडून फेकला. बाबा वेदनेने विव्हळत असताना ते पिशाच भयान हास्य करत त्याच्या समोर उभे राहिले आणि बाबाला काही समजण्याच्या आतच दोन्ही हातांनी त्याची मान पकडून एका झटक्यात पूर्ण उलट्या दिशेला फिरवली. बाबा पाय झाडत खाली कोसळला. अघोरी बाबाचा खेळ पूर्ण संपला होता. आता त्या पिशाचाची भेदक नजर एवढा वेळ त्या मोठ्या हॉलच्या एका कोपऱ्यात थांबून मांत्रिक आणि भूताचा सामना बघणाऱ्या आमच्या दोघांकडे रोखली होती. एखाद्या यंत्रमानवासारखे हळूहळू चालत ते आमच्या दिशेला सरकू लागले. बहादूर माझ्या पाठीमागे लपला होता. मी आ वासून समोर भूताकडे पाहत उभा होतो. अचानकच बहादूरने मला पाठीमागून जोराचा धक्का देऊन भूताच्या अंगावर लोटले आणि स्वतः दरवाजाच्या दिशेने धावला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. मी थेट पिशाच्याच्या अंगावर जाऊन धडकलो. पिशाचाने एका जोरदार प्रहाराने मला दूर भिरकावून लावले आणि एक मोठी झेप घेऊन दरवाजा उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असलेल्या बहादूरला पकडले. पिशाचाच्या प्रहाराने मी बाजूच्या भिंतीवर जाऊन आदळल्याने माझ्यात आता परत उठून उभे राहण्याचे काहीच त्राण राहिले नव्हते. बहादूर भूताच्या पकडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत होता, पण त्या अमानवी शक्तीसमोर त्याचे काही एक चालत नव्हते. पिशाचाने आता त्याचा जबडा बहादूरच्या मानेजवळ नेला आणि टोकदार सुळे त्याच्या मानेत खुपसले. बहादूर सुटकेसाठी धडपड करू लागला, पण त्याच्या गरम रक्ताची चटक लागलेल्या पिशाचाला तो स्वतःपासून दूर करू शकत नाही. मी हतबलतेने भिंतीला टेकून समोर पाहत बसून राहिलो. 5-6 मिनिटातच रस काढलेल्या ऊसासारखे शरीर झालेला बहादूर खाली फरशीवर निपचित पडला होता. ते पिशाच आता रक्ताने माखलेले तोंड घेऊन माझ्या दिशेला वळले. मी जागेवरून उठण्याचा प्रयत्नही केला नाही. उठून काही फायदा पण होणार नव्हता. हळूहळू चालत पिशाच माझ्या समोर येऊन उभे राहिले आणि मी डोळे घट्ट मिटून घेतले. पण खूप वेळ काही चालचाल न झाल्याने पुन्हा डोळे उघडून पाहू लागलो तर माझ्यासमोर रवी उभा होता. पिशाच्या रूपात नाही तर मनुष्याच्या रूपात. मला तुला मारायचे नाहीये, तू इथून निघून जाऊ शकतोस, रवी म्हणाला. त्याचे शांत बोलणे ऐकून मला तर धीर आला. पण या दोघांना का ठार मारलेस तू रवी? मी भयभीत आवाजात विचारले. अघोरी बाबा हा क्रूर मांत्रिक होता. कमजोर भूतांना पकडून जेरबंद करायचा, त्यांना गुलाम बनवून त्यांच्याकडून इच्छेविरुद्ध वाईट कामे करून घ्यायचा आणि आज इथे तो मला पकडून गुलाम बनवण्याच्या इराद्यानेच आलेला होता. त्यामुळे त्याला ठार करणे भागच होते. राहिली गोष्ट बहादूरची, तर आज मी या पिशाच्या अवस्थेमध्ये भटकत आहे त्याचे मूळ कारण हा बहादूरच आहे. बहादूर? काय केले होते त्याने? मी आश्चर्याने विचारले. 2-2.5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी तुझ्यासारखाच या शहरामध्ये नवीन आलो होतो. राहण्यासाठी मेन सिटीत चांगला फ्लॅट न मिळाल्याने मी या सोसायटीत आलो. सुरुवातीला इथले वातावरण खूप चांगले वाटले, पण हळूहळू आतल्या गोष्टी समजत गेल्या. अशोकवन सोसायटीचे मालक अगरवाल साहेब हे दुसऱ्या शहरामध्ये राहिला होते आणि त्यांच्या मालकीचे अनेक बिझनेस असल्याने त्यांचे अशोकवनकडे लक्षच नव्हते. सोसायटीचा केअरटेकर मॅनेजर असणारा बहादूर हा अगरवाल साहेबांना अंधारात ठेवून दर महिन्याला लाखो रुपयांचा अपहार करून चांगलाच गब्बर झाला होता. पण मला किंवा कोणालाच त्याचे काही देणे घेणे नव्हते, कारण हा विषय अग्रवाल आणि बहादूर यांच्यामध्ये होता. बहादूर हा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्यामध्ये भरपूर पैसा आणि पॉवर मिळाल्याने तो मस्तवाल बनला होता. 2 नंबर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मंगल नावाच्या एका व्याभिचारी आणि लालची स्त्रीसोबत त्याचे सूत जुळलेले होते. मंगलच्या सक्रिय मदतीने सोसायटीतील अनेक असहाय्य महिलांचा बहादूरने गैरफायदा घेतला होता. त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे शारीरिक आणि आर्थिक शोषणही करत होता. आपल्या याच 4 नंबर बिल्डिंगमध्ये माझी उषा नावाची मैत्रीण राहिला होती. एके दिवशी रडत रडत बहादूरने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तिने मला दिली. त्यानंतर सर्व प्रकार माझ्या लक्षात आला. त्यानंतर मी बहादूरची पोलखोल करण्याचा चंग बांधला आणि त्याच्या विरोधातील सर्व पुरावे गोळा करू लागलो. महिनाभर रात्रंदिवस खपून त्याचे आर्थिक गैरव्यवहार तसेच सोसायटीतील गैरवर्तणुकीचे अनेक पुरावे मी गोळा केले होते. लवकरच ते सर्व पुरावे मी अग्रवाल साहेब आणि पोलिसांकडे दाखल करून बहादूरचा पर्दाफाश करणार होतो. पण दुर्दैवाने बहादूरला माझ्या कारनाम्याची खबर लागली आणि एका रात्री त्याने त्याच्या एका सहकार्यासोबत याच फ्लॅटमध्ये गुपचूप घुसून मी झोपेत असताना धारदार सुरा बोसकून माझी हत्या केली. शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला असणाऱ्या काही बिहारी कामगारांपैकी एकाला बहादूरने भरपूर पैसा देऊन त्याच्या मूळ गावी परत पाठवले आणि माझा खून त्या पळून गेलेल्या बिहारी तरुणानेच केला असल्याचा खोटा बनाव रचला.
जरी बहादूरने माझा खून करून सुटकेचा निश्वास सोडला असला तरी माझा आत्मा मात्र या फ्लॅटमध्येच भटकत राहिला. बहादूरचा बदला घेण्याच्या तीव्र अतृप्त इच्छेमुळेच मी नरपिशाच बनून येथेच राहिलो. माझ्या खुनाच्या प्रकरणानंतर 6 महिने हा फ्लॅट बंदच होता. नंतर येथे एक फॅमिली राहण्यासाठी आली होती. ते रात्रंदिवस खूप गोंधळ घालणारे आणि आरडाओरडा करणारे होते. त्यामुळे मला आवश्यक असणारी शांती भंग होत होती. म्हणून मी त्यांना थोडे बुताटकीचे प्रकार दाखवून येथून हाकलून दिले. त्यांनी जाता जाता या फ्लॅटमध्ये एक अदृश्य शक्ती राहत असल्याने आम्ही सोसायटी सोडून जात असल्याची तक्रार बहादूरकडे केली आणि तेव्हा बहादूरला माझे अस्तित्व समजले. या फ्लॅटमध्ये राहायला आलेल्या आणखी 2 भाडेकरूंनी पण हीच तक्रार केल्याने माझ्या अस्तित्वाची बहादूरला पक्की खात्री झाली. या अनपेक्षित संकटाशी सामना कसा करायचा याचा बहादूर विचार करत असताना त्याला डोंगरवाडी या रहदारीपासून दूर असणाऱ्या छोट्याशा गावातील कुख्यात मांत्रिक अघोरी बाबाचा शोध लागला आणि बहादूरने त्यांच्याकडे धाव घेतली. अघोरी बाबाला मोठी रक्कम देऊन आणि इतर अनेक आमिषे दाखवून बहादूरने त्याच्या कामासाठी राजी केले आणि त्याला माझ्याबद्दल सर्व माहिती दिली. सर्व भूत पिशाचांचे अचूक ज्ञान असणाऱ्या बाबाने रवी हा तुझा बदला घेण्यासाठी पिशाच बनला आहे अशी माहिती बहादूरला पुरवली आणि त्याचबरोबर फ्लॅटच्या पिशाचापासून मुक्त करण्यासाठी पिशाचाला एखाद्या मनुष्याचे रक्त पाजावे लागेल हे पण सांगितले. आता पिशाच्याकडे कोणाला शिकार बनवून पाठवावे असा विचार बहादूर करत असतानाच त्याला तू भेटलास. दूरच्या गावाकडून शहरामध्ये नवीन आलेला आणि कुठलाही आधार नसलेला तुझा बहादूरने स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचे ठरवले आणि तुला या झपाटलेल्या फ्लॅटमध्ये राहण्याची जागा दिली. मी तुला एका दिवसामध्ये सुद्धा इथून पळून लावू शकलो असतो, पण मी तसे काही केले नाही. तर तुझ्या सहाय्याने माझा बदला पूर्ण करण्याचा काही मार्ग सापडतो का ते पाहू लागलो आणि त्यामुळे तुझा विश्वास जिंकून तुझ्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न करत होतो. पण बहादूर व बाबाने तुला रवी हा भूताने झपाटलेला तरुण असून त्याला वाचवण्यासाठी आमची मदत कर असे तुला खोटे सांगितले आणि एका अमावस्येच्या रात्री तुला सिद्ध तांत्रिक भस्म देऊन माझ्या कपाळावर लावायला सांगून मला पूर्ण पिशाच्या रूपात येण्यास मजबूर केले. त्या रात्री मी खूप कष्टाने स्वतःला ताब्यात ठेवले. जर त्या रात्री बाबाच्या योजनेला बळी पडून मी तुझे रक्त पिले असते तर या फ्लॅटमधून माझी सुटका तर झाली असती, पण माझा बदला अपूर्ण राहिल्याने पिशाच्या योनीतून माझी मुक्ती झाली नसती. त्यानंतरची सर्व कहाणी तर तुला माहीतच आहे. तुझा बळी देण्याची योजना असफल झाल्यानंतर अघोरी बाबाने तुझाच उपयोग करून मला कैद करण्याची आणि गुलाम बनवण्याची योजना आखली होती. पण तू वेळेवर त्या योजनेबद्दल मला सांगून माझी खूप मोठी मदत केलीस. पूर्वतयारी केल्याने अघोरी बाबासारख्या मोठ्या मांत्रिकाचा मी मुकाबला करू शकलो आणि आज बहादूरला मारून माझा बदला पूर्ण झाला आहे आणि आता मला मुक्ती मिळण्यास काहीही अडचण राहिली नाही. रवीने सांगितलेली सर्व कहाणी माझ्यासाठी अविश्वसनीय होती, पण मला विश्वास ठेवणे भागच होते. पण मग आता मी काय करू रवी? परशीवर रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडलेल्या अघोरी बाबाने बहादूरच्या मृत्यूदेहांकडे पाहत मी विचारले, तुला शक्य होईल तेवढ्या लवकर तू तुझ्या गावाकडे परत जा, नाहीतर विनाकारण या दोघांच्या हत्येचा आरोप तुझ्यावर लागेल. रवीने मला समजवल्यानंतर मी भानावर आलो आणि माझे थोडेफार सामान बॅगेत भरून भल्या पहाटे सोसायटीच्या बाहेर पडलो. मिळेल त्या वाहनाने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि माझ्या गावाच्या जवळपास जाणाऱ्या एका रेल्वेच्या जनरल डब्यात घाईने तिकीट न काढताच चढलो. साधारणपणे महिनाभरापूर्वी या अनोळखी शहरात जॉब निमित्त आल्यापासूनचा एकूण एक प्रसंग माझ्या नजरेसमोरून हटत नव्हता. बहादूर आणि पिशाच या दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा माझा एक मोहरा म्हणून उपयोग करून घेतला होता आणि त्यामध्ये शेवटी विजय हा पिशाचाचा झाला. या भयंकर खेळात जो हरणार तो मरणार हे तरी नक्कीच होते, पण मी स्वतःही अनेकदा मृत्यूच्या समीप होतो. फक्त दैव बलवत्तर होतो म्हणून मी वाचलो. असो, पण अशा भयानक शहरात राहण्यापेक्षा मी माझ्या गावीच बरं आहे असे मला आता वाटायला लागले आहे. जीव राहिला तर नवीन जॉब मला दुसरीकडे कुठेतरी मिळेलच आणि जीवनात कधी जमेलच तर एखाद्या चांगल्या शहरातील चांगल्या सोसायटीमध्ये माझ्या स्वतःच्या नावावर एखादा फ्लॅट पण घेईलच.